अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आपले नवीन यूट्यूब चॅनल स्वामी सेवा मार्ग या चॅनलवरून मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, जे कठीण आजारातून आराम मिळण्यासाठी उपयोगी आहे। हे बऱ्याच लोकांनी केल्यावर त्यांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे। तर मी कृपया मित्रांनो हे आधी लक्षात घ्या, मी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही, परंतु तुम्ही हॉस्पिटलचे जे उपचार घेत असाल त्यासोबत हेही उपचार घेतल्याने रुग्ण लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते। तर कृपया त्या औषधोपचारांसोबत हेही उपचार केल्याने लवकरात लवकर रुग्णास आराम मिळेल या हेतूने मी तुम्हाला हे काही उपाय सांगत आहे। तर आपला पहिला उपाय आहे, एका शुभ दिवशी वडाच्या झाडाची एक मुळी आणावी, ती स्वच्छ धुवून तिची पंचोपचार पूजा करावी, तिला धूप दाखवावा, दीप दाखवावा। त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून ती मुळी आपल्या उजव्या हाताच्या मुठीत धरून सूर्यास दाखवून पुढील मंत्र म्हणावा। आता मंत्र असा आहे, सूर्यरश्मी हरिकेशाः पुरस्तात सवित ज्योतिः। परत मी मंत्र सांगते मित्रांनो, सूर्यरश्मी हरिकेशाः पुरस्तात सवित ज्योतिः। हा मंत्र मित्रांनो मी परत डिस्क्रिप्शनमध्ये देते, ज्याच्याने तुम्हाला चांगले उच्चार करता येतील। हा उपाय सकाळीच करावा, सूर्योदयानंतर करावा। नंतर मुळी हळदीने पिवळ्या केलेल्या दोऱ्याने आजारी माणसाच्या डाव्या पायास बांधावी आणि आजारी माणसाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मनात अखंड चालू ठेवावा। यामुळे गंडांतर कुयोग टळून रोगी पूर्ण बरा होतो। आणि मी आज दुसरा उपाय सांगणार आहे, शनिवारी एका अमावस्येला रोग्याने अंगात घातलेल्या कपड्याच्या 5 ते 7 दशा काढून घ्याव्या। दशा म्हणजे आपण त्या कपड्याच्या चिंध्या म्हणू शकतो, त्याला 5 ते 7 कापून काढून घेऊ शकतो। त्या कापसात घालून त्याची वीतभर लांब वात करावी, ती गाईच्या शुद्ध तुपात भिजवून ती निरांजनामध्ये घालून देवांना अर्धचंद्राकार आकारात ओवाळावे व नमस्कार करून श्रद्धेने रात्री हा उपाय रात्री करावा व बरा होण्याबद्दल आपला रुग्ण बरा होण्याबद्दल प्रार्थना करावी। गायीमध्ये 33 कोटी देव असल्याने तिच्या तूप ज्योतीने म्हणजे गायीच्या तुपाने आपले गाऱ्हाणे 33 कोटी देवांपर्यंत पोहोचते व कुठल्याही बाधेने रोगी आजारी असेल तरी तो देवाच्या कृपेने बरा होतो, ही मान्यता आहे। तर कृपा करून हेही उपाय औषधोपचारांसोबत केले तर आपल्या रुग्णास लवकरात लवकर बरं वाटेल, लवकर त्या आजारातून मुक्ती मिळेल, यासाठी कृपया ही सेवा करून बघावी। माझेही उपाय आवडल्यास त्याचा काही उपयोग झाल्यास फायदा झाल्यास तर कृपया कमेंटमधून तुम्ही मला सांगू शकता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।